बाबासाहेब आंबेडकर राज्यघटना लिहित होते. राज्यघटना लिहित असताना एकदा पंजाबराव देशमुख त्यांना भेटायला आले. पंजाबराव देशमुख भेटायला आले. बाबासाहेबांनी जे लिहिलेलं आहे पंजाबराव देशमुखांच्या हातात दिला. पंजाबराव तुम्ही वाचा म्हणले, तुम्ही बॅरिस्टर आहात, मी पण बॅरिस्टर आहे, मी काय लिहिले ते वाचा असं म्हणून पंजाबराव देशमुखांच्या हातात दिलं. बाबासाहेब बाहेर गेले. जेव्हा तास 2 तासानं बाबासाहेब आंबेडकर घरी आले. पंजाबराव देशमुख वाचत होते आणि बाबासाहेब जसे घरी आले तसे पंजाबराव देशमुख उभा राहिले आणि बाबासाहेब आंबेडकरच्या गळ्याला गळा घालून रडायला लागले. बाबासाहेब आंबेडकरांना कळना पंजाबराव तुम्ही का रडता, तुम्ही कुणबी समाजाचे नेते आहात, बॅरिस्टर आहात, तुम्ही का रडता. तेव्हा पंजाबराव देशमुख म्हणाले बाबासाहेब मी माझ्या मराठा समाजाला, मी माझ्या कुणबी समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी घेऊन तुमच्याकडे आलो होतो. तुम्ही तर स्वतःच्या जातीचं कल्याण करण्याच्या अगोदर आम्हा ओबीसीचं, मराठ्यांचं, माळ्यांचं, साळ्यांचं, कोळ्यांचं, साठकरांचं, धनगरांचं, बंजाऱ्यांचं तुम्ही कल्याण केलं 340वा कलम लिहून. तेव्हा बाबासाहेब आंबेडकर म्हणाले पंजाबराव मी छत्रपती शिवरायांचा मावळा आहे, पंजाबराव मी फुलेंचा अनुयायी आहे. छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांना आणि फुलेंच्या अनुयायांना मी कधीच वाऱ्यावरती सोडणार नाही.